नमस्कार मित्रांनो, किशोर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजची तारीख आहे 3 ऑगस्ट 2025. याआधीसुद्धा एक आठवड्यापूर्वी आपण प्लॉट व्हिजिट केली होती. त्यामध्ये आपण बघितलं की झाडांच्या फांद्यांना ज्या कवळ्या फांद्या आहेत त्यांना त्यांच्यातून डिंक बाहेर येत होता. तर त्यासाठी आपण साफ नावाचे बुरशीनाशक त्याला ब्रशच्या साहाय्याने लावले होते. तर आज बघू शकता आपण प्लॉटमध्ये पुन्हा एकदा व्हिजिट केलेली आहे. तर झाडाची माती थोडी खोदली असता त्यामध्ये आपल्याला हुमणी अळी आढळून आली. याचा अर्थ हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे प्लॉटमध्ये. तर बघू शकता मोठी अळी आहे खूप. तर या अळ्या या जमीन सारखी ओलसर असल्यामुळे येतात किंवा अर्धवट कुजलेल्या शेणातून सुद्धा या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. तर यावर देखील आज आपण उपाय करणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. बघू शकता छोट्या अळ्या पण आहेत. 3 झाडं आत्तापर्यंत आपण माती उकरलेली आहे 3 झाडाची. त्या तिन्ही झाडांच्या मुळाशी आपल्याला या अळ्या सापडलेल्या आहेत. तर या अळ्या काय करतात, झाडांच्या मुळाशी असतात आणि त्या जमिनीमध्ये असल्यामुळे लवकर कळून येत नाही. पण जेव्हा वरून झाड थोडं सुकत जातं, ड्राय होत जातं, तेव्हा आपल्याला जमीन उकरल्यावरच कळते की अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणून. हे पूर्ण मूळ कुरतडत जातात व त्यामुळे झाड नष्ट देखील होऊ शकते. तर त्यासाठी आपण उपाय करणार आहे. तर 15 लिटरच्या पाण्यामध्ये आपण 20 ग्रॅम बुरशीनाशक आणि 30 ml कीटकनाशक, जुडवा कीटकनाशक या ठिकाणी आपण यूज करतो आहे, जुडवा नावाचे कीटकनाशक. तर हे पूर्ण आपण 30च्या 30 झाडांना आपण ड्रिंचिंग करणार आहोत. आत्ता सध्या आपल्याकडे पंप नसल्यामुळे आपण मगाच्या साह्याने प्रत्येक झाडाला 500 मिली म्हणजे अर्धा लिटर आपण प्रत्येक झाडाला हे वापरणार आहोत. हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक जे जुडो आपण यूज करतो आहे, तर याचा फायदा आपल्याला दोन्ही गोष्टींसाठी होणार आहे. तर जे म्हणजे डिंक जे येतं आहे फांद्यांवरून त्यावर सुद्धा आपण हे फवारून घ्यायचं आहे व झाडाच्या कडेनी म्हणजेच आळवणी बोलतात त्याला, तर ते आपण आळवणी करून घ्यायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढं ते बघू शकता. प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे औषध. प्रत्येक झाडाला अर्धा लिटर या प्रमाणात आपल्याला औषध वापरायचं आहे. या पद्धतीने तुम्ही मुळाच्या भोवती हे औषध टाकू शकता. ॲक्च्युली हे आपल्यासाठी फर्स्ट टाईम सगळा अनुभव आहे. आपण आंब्याची लागवड पहिल्यांदाच केलेली आहे. तर त्यामध्ये येणारी कीड, त्यामध्ये फूट कशी येते नवीन, कोणते औषध वापरावे लागतात, तर हुमणी अळी आल्यावर त्याच्यावर काय उपाय करायचे, हे सगळं आपण फर्स्ट टाईम या गोष्टी सगळ्या फेस करतो आहे. 1 वर्षाची बाग आहे ही आंब्याची आणि पहिल्यांदाच हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे प्लॉटमध्ये. तर त्यावर हा आज आपण उपाय केलेला आहे. तर याचा रिझल्ट कसा येतो हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच. ही बाग आमचे मित्र राजदीप रांजणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ग्रो करतो आहे. आता इथून पुढं प्रत्येक झाडाचा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. बघू शकता खूप छान फूट आलेली आहे. 1 वर्षाचं झाड आहे. नवीन फूट देखील आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण या खोडावर देखील साफ हे बुरशीनाशक ब्रशच्या साहाय्याने लावलेलं आहे, कारण की डिंक बाहेर आलेला आहे. तर ही झाडं आपण 2 ते 2.5 वर्षाची लागवड केली होती. 1 वर्षात याची ग्रोथ एवढी झालेली आहे.
थोडं प्लस मायनस होऊ शकतं. सगळेच 2 वर्षाची किंवा 2.5 वर्षाची असतील असं नाही. जे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं मिक्सचर आपण केलं होतं ते आपण थोडंफार या झाडांवर देखील फवारलेलं आहे. या झाडावर आपल्याला थोडी पुढे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, कारण की तणनाशक जेव्हा फवारलं होतं त्यानंतर हे झाड पूर्ण पानं वगैरे गळून गेली त्याची. बऱ्याचशा झाडांना नवीन फूट आलेली नाही आहे, तर त्यासाठी आपण खतं भरणार आहोत नेक्स्ट टाईम. ती कोणती खतं आहेत हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. या झाडाला पण बघा, डिंक म्हणजे दुखापत झाल्यासारखं होतं झाडाला. तर त्यावर आपल्याला लवकरात लवकर उपाय करणं गरजेचं आहे, नाहीतर पूर्ण झाड खराब होऊ शकतं. या झाडाच्या खालीच मगाशी बघितलेली मोठी हुमण्याळी आढळून आली होती. तर आता आपण आळवणी केलेलं आहे बुरशीनाशक व कीटकनाशकाचं. इथे पण बघू शकता एक प्रकारची जखम झाल्यासारखं झाडाला होत आहे. या सगळ्यावर आपण ब्रशच्या साहाय्याने बुरशीनाशक अप्लाय केलेलं आहे. आणि काही ठिकाणी झाडाच्या खोडावर बारीक होल पण आहेत, तर ती खोडकीड असू शकते. तर त्यासाठी देखील आपण जे आज मिक्सचर तयार केलं होतं बुरशीनाशक व कीटकनाशकाचं, ते त्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतं. त्या होलवर आपल्याला फक्त स्प्रे करायचा आहे. तर आज आपण बघितलं हुमण्याळीसाठी आपण ड्रिंचिंग केलेलं आहे व डिंक्या रोगासाठी आपण पूर्ण खोडावर साफ हे अप्लाय केलेलं आहे. तर तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व तुम्ही देखील नवीन आंबा लागवड केली असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, याचा तुम्हाला फायदाच होईल. धन्यवाद.